अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्यायाधी वाढले. द्वादशाचे अंती श्रीपादभट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक करावयासी लज्जा वाटे तयासी तया ते एकी समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पापणी समजला. सेवेकरांमारी माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकरांसनिध त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंकता लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अर्धिशी. घाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राज्य मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येसत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावरी सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाबदी दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली. अल्लक्क शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटलं ऋण स्वस्त आता असावे. पाहुण्या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीना आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवनी दृष्टोत्तरी ताडण करी भवसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडणे स्वामी चरणांसी म्हणजे जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणजे जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर. स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शन येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी घरोबरी ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी दूर करावे समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती. बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवणे तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणजे सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्राकारी. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती
त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.